येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. वक्तृत्वाची जादू, संघर्षाची कहाणी. सोलापूरच्या ज्योती वाघमारे खासदार होणार. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. राजकारणात घराणेशाही आणि ती नावं ऐकून अनेकांना वीट आला आहे. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नपारखीची भूमिका बजावत ज्योती वाघमारे यांना शिंदे सेनेकडून खासदारकीची उमेदवारी दिली आहे. वृत्तनिवेदिका, सूत्रसंचालिका, प्राध्यापक, काँग्रेसच्या सोलापूर शहराध्यक्ष आणि आता शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून कार्यरत असलेल्या ज्योती वाघमारे यांचा प्रवास अत्यंत संघर्षमय आहे. गरीब घरात राहणारी मौशी समाजाची ही लेक आता खासदार होणार आहे. राज्यसभेच्या राज्यातील 7 जागांसाठी 7 जणांचे उमेदवारी अर्ज असल्यामुळे 16 मार्च रोजी या निवडी बिनविरोध जाहीर होणार आहेत. आपल्या वक्तृत्वाच्या जीवावर त्यांनी गल्लीतून दिल्लीपर्यंत मजल मारली आहे. नाथपंथ का नारा यारो सब दुनिया में निराला है, एक हाथ में जपकी माला तो दूसरे हाथ में भाला है. ज्योती वाघमारे 10 बाय 10च्या घरात राहत होत्या. 7 भावंड आणि वडील हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणारे अशा गरीब घरात आज खऱ्या अर्थानं लोकशाही पोहोचली आहे. सोलापूर जिल्ह्याला आता ज्योती वाघमारे यांच्या रूपानं 3रा खासदार आणि नवा नेता मिळणार आहे. त्यामुळे शिंदे सेनेची जिल्ह्यात ताकद वाढणार आहे हे नक्की. एकनाथ शिंदे यांनी अनेकांना डावलून आपल्या वक्तृत्वावर भल्यांना हैराण करणाऱ्या ज्योती वाघमारे यांना उमेदवारी दिल्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. बांधकाम कामगारांच्या योजनेत 3,63,00,000चा डल्ला मारणाऱ्या 20 जणांविरुद्ध सोलापूरच्या फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल. राज्यसभेसाठी भाजपकडून रामदास आठवले, विनोद तावडे, रामराव वडकुते, माया इवनाते यांना उमेदवारी, तर काँग्रेस, ठाकरे सेना आणि एनसीपी कडून पुन्हा शरद पवार यांना उमेदवारी. शिंदे सेनेनं दिली ज्योती वाघमारे यांना उमेदवारी, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पार्थ पवार यांना उमेदवारी. 16 मार्च रोजी या निवडी बिनविरोध जाहीर होणार. सोलापुरातील भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये 7 मार्च रोजी होणार टेक्नोक्रेस्ट 2026 ही स्पर्धा. सोलापुरातील MIT विश्वप्रयाग विद्यापीठात 7 मार्च रोजी अयोध्येतील श्री राम जन्मभूमी न्यासाचे गोविंद देवगिरी महाराज यांच्या हस्ते स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याचं होणार उद्घाटन. सोलार असोसिएशन ऑफ सोलापूरच्या वतीनं महावितरणवर काढण्यात आला मोर्चा. Sonal Panchal Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic SIDASCO holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Style Mantra Salon and Academy. 101 Benua Vista, 7 Rasta Station Road, Solapur. Contact 744 788 8222 and 6399 888222. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर, जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. सोलापुरातील अशोक चौकात असलेल्या तुकाराम महाराज मंदिरात धार्मिक वातावरणात पार पडली तुकाराम बीच. मोरे परिवाराच्या वतीनं घेण्यात येतो कार्यक्रम. सोलापूरच्या चौपाडमधील विठ्ठल मंदिरात तुकाराम बीजेनिमित्त पार पडला भजनाचा कार्यक्रम. सोलापूर महापालिकेच्या स्थायी समितीच्या नूतन सदस्यांची उद्या अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी यांच्या अध्यक्षतेखाली होणार सभा. सभापती पदासाठी रंजिता चाकोते यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची निवड होणार बिनविरोध. वाहतूकदार संघटनांनी पुकारलेल्या बंद संदर्भात सर्व संबंधित संघटनांशी समन्वय साधण्याचा प्रयत्न असून वाहतूकदारांनी संप मागे घ्यावा. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं आवाहन.
त्यांच्या तक्रारीचं निराकरण केलं जाईल आणि निश्चितपणे चांगला सकारात्मक तोडगा काढला जाईल. राज्य सरकारकडून एनए टॅक्स रद्द, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची अधिवेशनात माहिती. Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at Premium Location. Rajmudra Residency Phase 3 बाळासाहेब ठाकरे चौक near CNS Hospital, देगाव मंगळवेढा रोड, लक्ष्मीपेठ, सोलापूर. Talk to us on 7066942570 or 8855055533. Enjoy luxury living space. 30 जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय जाहीर होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या संदर्भात निर्णय घेतील. कृषी मंत्री दत्ता भरणे यांची अधिवेशनात माहिती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 148 लाख मेट्रिक टनांनी ऊस गाळप आणि 13 लाख मेट्रिक टनांनी साखर उत्पादन वाढलं. साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलते यांनी दिली माहिती. अजित पवारांचा अपघात नव्हे घातपातच असल्याचा संशय, सुनेत्रा पवारांसह पार्थ जय पवार घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट. कान उघडे ठेव, अभ्यासपूर्ण बोल, खासदार सुप्रिया सुळे यांचा पार्थ पवारला सल्ला. दावोसमध्ये कांदिवलीच्या कंपन्यांची हजारो कोटींचे बोगस करार, भांडवल 4 लाख आणि करार 4,000 कोटींचा कसा, नाना पटोलेंचा अधिवेशनात सवाल. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे अशोक पाटील तर परिवहन समिती सभापती पदी भाजपचे विकास झंजाड यांची बिनविरोध निवड. भारतानं प्रथमच खामेनींच्या निधनावर शोक व्यक्त केला. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री इराणी दूतावासात पोहोचले. शोक पुस्तिकेवर सही केली, श्रद्धांजली वाहिली. देशात 2027ला जनगणना होणार असल्यानं त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत 4 डिजिटल साधनांचं औपचारिक करण्यात आलं उद्घाटन. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रवास रद्द करावा लागलेल्या प्रवाशांना प्रवासाची तारीख बदलण्याचा किंवा तिकिटाचे पूर्ण पैसे परत घेण्याचा पर्याय एअर इंडियानं करून दिला उपलब्ध.